भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 नोव्हेंबर 2025 शनिवार. ते पत्र. एजेकियाने दूताच्या हातून ते पत्र घेतले आणि वाचले आणि एजेकियाने परमेश्वराचे घरात जाऊन ते परमेश्वरासमोर पसरविले. येसाया 36 अध्याय 14 वचन. येथील पत्र किंवा संदेश हा शब्द म्हणजे लिखित संवाद होय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस स्वतःहून लिहिते तेव्हा त्याला पत्र म्हणतात. पण जेव्हा एखादी गोष्ट लोकसमूहाला जसे की मंडळीला किंवा राष्ट्राला लिहिली जाते तेव्हा तिला प्रेषित पत्र म्हणतात. प्रेषित पत्र हे सर्वांनी कळावे म्हणून लिहिलेले असते. पण एक वैयक्तिक पत्र हे दोन व्यक्तींमधील खाजगी संवाद असतो. जीवनात काही पत्र आपल्याला आनंद, प्रोत्साहन आणि बल देतात, परंतु काही पत्र द्वेषाने, आरोपाने किंवा धमकीने भरलेली असतात, जी आपल्या मनात भीती आणि अस्वस्थता निर्माण करतात. काही पत्र तर साक्षीशिवाय येतात. खोटी विधान आणि धमक्या असलेली गुप्त पत्र आणि बहुतेक पत्र उत्तराची अपेक्षा करूनच लिहिली जातात. परमेश्वराची सेवेत असताना मला अनेकदा सल्ला किंवा मार्गदर्शन मागणारी पत्र मिळतात. शक्य असल्यास मी प्रार्थना करून परमेश्वराची बुद्धी मागतो आणि उत्तर लिहितो. पण काही पत्र खोट्या आरोपांनी आणि निंदा करून येतात, जी माणसाचे शांतता आणि आत्मिक स्थैर्य हिरावून घेतात. कदाचित तुम्हालाही अशी पत्र आली असतील. धमकीची, अपमानाची किंवा टीकेची. जेव्हा राजे एजेकियाला एक भयानक पत्र मिळाले तेव्हा तो परमेश्वराचे मंदिरात गेला. ते पत्र परमेश्वरासमोर पसरविले आणि म्हणाला, हे परमेश्वरा, आपले कान वाकव आणि आपले डोळे उघड आणि बघा, या गोष्टीस तूच उत्तर दे. त्याचप्रमाणे जेव्हा त्रासदायक शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा तुमचे हृदय परमेश्वराची पायाशी ओतून टाका. त्यांची उपस्थिती जा, त्यांच्या वेदीसमोर नमस्तक द्या आणि प्रार्थनेत सगळा विषय त्यांच्याकडे सादर करा. काही पत्र सैतानाची पत्रे असेही म्हणता येतील, कारण सैतान देवाचे मुलावर दिवस रात्र आरोप करतो आणि अनेकदा माणसाची हृदयाने उत्तेजित करून असा विनाशक आणि अपकीती लेखनाला प्रवृत्त करतो. कधीही वैयक्तिक पत्र नसतात, पण सार्वजनिक लेख, अहवाल किंवा प्रकाशनाची रूपात असतात, जी देवाची मुलांची बदनामी करतात आणि ख्रिस्ताची नावावर कलंक आणतात. अशा गोष्टी सुरुवातीच्या कार्याला अडथळा आणतात आणि देवाची राज्याला हानी पोचवतात. प्रिय देवाचे लेकरू, तू जेव्हा लिहितोस तेव्हा लक्षात ठेव, तुझे शुद्ध शब्द आणि तुझे पत्र कल्वरीवरील प्रेमाची सुगंध घेऊन जावोत. ख्रिस्ताचे प्रेमाने लिही तुझे शब्द जगमी मानाना शांती, धीर आणि दिलासा देवोत. प्रभूने आपल्यावर एक पवित्र जबाबदारी सोपवली आहे, लोकांनी त्यांची येण्यासाठी तयार करण्याची. मग आपले लेखन त्या ध्येयाचे प्रतिबिंब असू दे. अधिक ज्ञानासाठी वचन. तुम्ही आमची पत्रे आहात, जी आमची अंतःकरणावर लिहिलेली आहेत आणि सर्व लोकांना वाचण्यासारखी आहेत. 2 कोरिंथियर 3 अध्याय 2 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी एजेकियल 1 अध्याय 2 अध्याय, सायंकाळी इब्री 11 अध्याय 1 ते 19 वचन. धन्यवाद.